नमस्कार. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. जय रेणुकाई माता. तुमची कुलदेवी तुमच्यावर प्रसन्न असेल तर आजच दिसतात हे 7 दिव्य संकेत. कुलदेवी ती आपल्या घराची रक्षा करणारी, पिढ्यानपिढ्या साथ देणारी दैवी ऊर्जा. कधी कधी आपल्याला कळतच नाही, पण ती आपल्यावर प्रसन्न झाल्यावर घरात काही विलक्षण बदल दिसू लागतात. आज या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत, तीच तुमची कुलदेवी तुमच्यावर कृपा दाखवते याचे 7 दिव्य लक्षण. कुलदेवी कृपा संकेत आजच तपासा तुमच्या घरामध्ये. संकेत 1. घरात अचानक शांतता वाढते. कुलदेवी प्रसन्न झाल्यावर पहिला बदल दिसतो तो घरातील शांततेत. जिथे नेहमी वादविवाद व्हायचे तिथे अचानक वातावरण शांत व सकारात्मक होऊ लागते. अकारण चिडचिड कमी होणे आणि घरातील सदस्य एकमेकाबद्दल प्रेम दाखवू लागतात. घरातील शांतता वाढते. संकेत 2. देवीचे स्वप्नात दर्शन. कुलदेवी प्रसन्न झाली की तिचा संकेत स्वप्नातून मिळतो. स्वप्नात देवीचा प्रकाश, मंदिर, पिवळा किंवा लाल रंग दिसणे हे अत्यंत शुभ मानले जाते. हा संकेत म्हणजेच देवीचा "मी आहे तुझ्या पाठीशी" असा संदेश असतो. संकेत 3. अचानक अडथळ्यातून मार्ग दिसणे. अडकलेली कामं अचानक सोप्या मार्गाने पूर्ण होणे. जिथे महिने कामे अडकतात तिथे अचानक सुरळीत मार्ग दिसू लागतात. याला कुलदेवीची संकटमोचक कृपा असे म्हणतात. संकेत 4. घरात पिवळ्या लाल रंगाचे शुभ संकेत. कुलदेवी पिवळा आणि लाल रंगाची देवी मानली जाते. जर घरात अचानक हे रंग जास्त आकर्षित करू लागले किंवा पूजा करताना दिवा जास्त तेजाने पेटू लागला तर हा संकेत देवीची ऊर्जा जागृत होत असल्याचा संकेत आहे. संकेत 5. घरात अनाहूत सुवास येणे. कधीकधी घरात कुठून तरी चंदन, केवडा, कमळ किंवा कापुराचा सुगंध येतो आणि कोणताही कारण नसताना हा अत्यंत दुर्मिळ पण पवित्र संकेत आहे. याचा अर्थ देवीची उपस्थिती घरात आपल्याला जाणवत आहे. संकेत 6. घरात गायीच्या नावाचा किंवा देवीच्या नावाचा उल्लेख वारंवार वाढणे. कुलदेवी गायीशी जोडली जाते. जर अचानक घरात गायीचे दर्शन होणे, गायीच्या आवाजाचे स्वप्न किंवा एखादी व्यक्ती देवीच्या नावाने समोर येणे हे सहज नाही, हे देवीने पाठवलेली दैवी संकेत आहेत. संकेत 7. तुमच्यातील आत्मविश्वास अचानक वाढणे. सगळ्यात मोठा संकेत, तुमच्या मनात एक नवीन शक्ती येते. अचानक तुम्हाला वाटू लागतं, "हा मी हे करेन, हा मी हे जिंकेन." भीती कमी होते, आत्मविश्वास वाढतो. हा संकेत म्हणजेच देवी तुमच्यावर खऱ्या अर्थाने हात ठेवून उभी आहे. तुमचे मनोधैर्य वाढवत आहे, भीती कमी करत आहे. कुलदेवी प्रसन्न ठेवण्याचा साधा आणि सोपा उपाय. दर शुक्रवारी किंवा मंगळवारी आपल्या कुलदेवीला फक्त एक छोटी गोष्ट अर्पण करा. एक कमळ, एक किंवा एक पिवळी फूल, एक दिवा कायम उजळता ठेवा. हे साधं पण शक्तिशाली आहे. देवीला पवित्र प्रकाश आणि शुद्ध भावना अत्यंत प्रिय आहेत. उपाय 2. पिवळं फूल आणि एक दिवा. जर यापैकी एकही संकेत तुमच्या आयुष्यात दिसत असेल तर समजा तुमच्या कुलदेवीची कृपा तुमच्यावर आधीपासूनच चालू आहे. कृतज्ञ राहा, नम्र राहा आणि तिच्या आशीर्वादाचा मान ठेवा. जय कुलदेवी माता. जय कुलदेवी माता. जय रेणुकाई माता. जय रेणुकाई माता. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते.
नारायणी नमोस्तुते. जर तुम्ही तुमच्या कुलदेवीची मनापासून सेवा केली तर कुलदेवी तुमच्यावर नक्कीच प्रसन्न होईल असा माझा विश्वास आहे. तुमच्यावर कुलदेवीची कृपादृष्टी नेहमीच हो ही माझी कुलदेवीला प्रार्थना. जय रेणुकाई माता, जय रेणुकाई माता. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. धन्यवाद.